नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, वांगी पिकावर सध्या गोजेपणा हा आपल्याला जास्त प्रमाणात दिसतोय. इथं पहा, ही समस्या तुम्हाला तुमच्या वांगीवर दिसते आणि त्याच्यापासून तुम्ही खूप त्रस्त आहात. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि संपूर्ण माहिती समजून घ्या, कारण याच्यामध्ये बराच वेळा तुमचा गैरसमज होतो आणि गैरसमजातून तुम्ही चुकीचे फवारण्या करता किंवा चुकीचं ड्रिंचिंग करता, परिणामी त्याचे रिझल्ट काही भेटत नाहीत आणि खर्च हा होत राहतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वपूर्ण माहिती जी आहे तर ही गोजेपणावर सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की पहा आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा, म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो, आपलं हे जे गॅलन आहे, बार्टोक व्हरायटी आहे इंजाझायडन कंपनीची. तर ही संपलेली आहे ऑलरेडी, तरीसुद्धा आपण याचं उत्पादन घेतोय म्हणजे विकण्यासाठी घेत नाही आहे, तर फक्त घरच्या पुरतं भाजीपाला आपण इथं तयार करतोय. कारण इथं आपल्याकडं पाण्याची उपलब्धता नव्हती. पूर्ण मे महिना जो आहे हा कोरडा गेलेला आहे. मे महिन्यामध्ये जो पाऊस झाला, या पावसामुळं परत यांना जीवदान मिळालं आणि हे परत हिरवी झाली. यांना स्प्रेसुद्धा आपण केलेले नाही आहे, तसेच आहेत. त्यामुळं तुम्हाला फार तर काही ठिकाणी गोजेपणा दिसतोय. परंतु गोजेपणा हा काय येतो हे आपण थोडक्यात समजून घेऊ. आणि गोजेपणा खरंच गोजेपणा आहे की इतर दुसरी पण समस्या आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे. तर आपण आता काय करणार आहोत की जिथं जिथं आपल्याला गोजे झाड दिसत आहेत ते मी तुम्हाला उपटून दाखवणार आहे. तर आता इथं ऑलरेडी आपली कपाशी जी आहे तर ही लागली. तुम्ही पाहू शकता की इथं आपण कापूस जो आहे हा ऑलरेडी लावला आहे. आता बऱ्याचशा कारणांमुळं किंवा पर्सनल अडचणींमुळं आपण कपाशी लवकर लावण्यात नाही गेली. त्यासोबत पाऊससुद्धा अनियमित होता. पाऊस इकडं काही जास्त पडलेला नाही आहे, त्यामुळं कापूस लावण्यासाठी आपल्याला उशीर भरपूर झाला. आता याचं मूळ जे आहे तर हे उपटून आलेलं आहे. पण याची मुळं जर तुम्ही पाहिले तर अतिशय व्यवस्थित मुळं आहेत. त्यानंतर छोटी छोटी मुळांची सुद्धा म्हणजे भरपूर वाढ आहे. याचा मुळाला काहीही प्रॉब्लेम नाही. आता आणखी दुसरे झाड आपण याच्यामध्ये घेऊ. आता हे जर तुम्ही पाहिलं तर हा आहे पूर्ण गोजेपणा. आता हे गोजेपण येण्याची कारणं काय आहेत? तर गोजेपण येण्याची कारणं सीड खराब असू शकतं किंवा जवळ वेगवेगळे रासायनिक कीटकनाशकं, बुरशीनाशकं किंवा तणनाशकं जरी मारली तरी हे होऊ शकतं. जर इन्फेक्टेड कुणी माणूस आपला क्षेत्रामध्ये आला, म्हणजे दुसऱ्या क्षेत्रातून, जिथं क्षेत्रामध्ये इन्फेक्शन आहे त्या इन्फेक्टेड क्षेत्रातून जर आपल्या क्षेत्रामध्ये आला तरीसुद्धा हे होऊ शकतं. किंवा याच्यामध्ये वेगवेगळे कीटकनाशक मारले तरीसुद्धा होऊ शकतं. आता याच्यामध्ये आपण कोणतेही कीटकनाशक मारलेले नाही आहेत तरीसुद्धा हा आला आहे. तर याची येण्याची कारणे सुद्धा हवेतून सुद्धा याचा संसर्ग होऊ शकतो. असं नाही आहे की फक्त इन्फेक्टेड माणूस आला किंवा फवारणी केल्या तरच असं होतं, असं नाही. याच्यामधून बऱ्याच वेगवेगळे कारणं आहेत, त्यामुळं हा येतो. आणि याच्यावर परफेक्ट सोल्युशन असं काहीच नाही आहे. आता हे झाड जरी आपण पाहिलं तर हे झाडसुद्धा क्लिअर आहे. परंतु आपण काही झाड उपटून पाहिली होती की ज्या झाडांमध्ये निमॅटोड जो आहे हा निमॅटोड अतिशय जास्त प्रमाणामध्ये होता. चला आपण पुढे जाऊयात. तर ज्यावेळी झाडामध्ये अतिशय जास्त प्रमाणात निमॅटोड तयार होतो त्यावेळेस सुद्धा ही समस्या आपल्याला जाणवते आणि ती समस्या तुम्हाला आता दाखवायची नाही. हे पण क्लिअर आहे, कारण मी 4-5 दिवसापूर्वी काही झाडं उपटली तर त्या झाडांमध्ये निमॅटोड खूप जास्त प्रमाणात होता, ते आपल्या निदर्शनात आलं. आता इथं सुद्धा नाही आहे. आता हे का नाही आहे तर इथं मे बी थोडाफार निमॅटोड जो आहे हा सुरू व्हायला आला होता. परंतु आपण सुरुवातीला जे ड्रिंचिंग केलं होतं ट्रायकोडर्मा, सुडोमोनास आणि बॅसिलस सबटिलस, तर यांच्या ड्रिंचिंगमुळं शक्यतो निमॅटोड जो आहे हा या प्लॉटमध्ये जाणवत नाही आहे. आणि म्हणून आज जवळजवळ 6 महिने उलटून गेले तरीसुद्धा तुम्ही झाडाची कंडिशन पाहू शकता की झाड जे आहे पूर्णतः फुललेलं आहे, त्याला उत्पन्न देखील चालू आहे. आणि विशेष म्हणजे ना कोणती पांढरी माशी, ना थ्रिप्स, ना तुडतुडे, ना फळ पोकरणारी अळी. फक्त नॉमिनल याच्यामध्ये न्यूट्रिशन कमी पडते. कारण आता जवळजवळ डिसेंबर महिन्यामध्ये आपण हा प्लॉट जो आहे हा तयार केलेला आहे आणि तरीसुद्धा अजूनही उत्पन्न चालू आहे. बाकी अजून तर मला तसं झाड मिळत नाही आहे, पण तरीसुद्धा एक प्रयत्न करू आपण की जिथं आपल्याला आता हे जे झाड आहे याला नॉमिनल कुठंतरी गाठ जी आहे ही सुरू व्हायला लागलेली आहे. परंतु जमिनीमध्ये जो बॅक्टेरिया पहा, आता याच्यामध्ये काय होतं की याला ऑलरेडी काही ठिकाणी निमॅटोड लागला होता, पण ज्या ज्या ठिकाणी निमॅटोड लागला त्या त्या ठिकाणी मुळं जी आहेत ही वाढायला सुरू झालीत. हे का हो, असं का? आता पहा, आपण जी
ड्रिंचिंग जानेवारी महिन्यामध्ये केली होती, ती ड्रिंचिंगचा फायदा आपल्याला आजही जूनमध्ये जुलै महिन्यामध्ये होतोय का? तर आपण याच्यामध्ये कोणत्याही रासायनिक प्रकारचे कीटकनाशक बुरशीनाशक सोडलेले नाही आणि फवारले सुद्धा नाही आहेत, आणि त्याच्यामुळे हा रिझल्ट आहे. जरी निमॅटोडची गाठ तयार होत असेल तरी जमिनीमध्ये जी बुरशी आपण सोडलेली आहे, म्हणजे थोडक्यात तुमच्या भाषेत जीवाणू, तर हे जीवाणू याच्यावर काम करतात आणि निमॅटोडपासून आपल्या झाडांना वाचवतात. म्हणून हे झाड आजही तुमच्यासमोर जिवंत आहेत, फुलोरा आहे, फळ देखील आहे. आणि विशेष म्हणजे आपले आता 7वी 8वी पिकं याच्यामध्ये लागले तरीसुद्धा ही कंडिशन आहे. तर गोजेपणा जो आहे हा वेगवेगळ्या कारणांमुळे येतो आणि निमॅटोडमुळे सुद्धा येतो. निमॅटोड जर तुमच्या क्षेत्रामध्ये असेल तर नक्की त्याच्याकडे लक्ष द्या. गोजेपण आहे म्हणून लगेच सगळे उपटून फेकू नका. उपटल्यानंतर त्याच्या मुळामध्ये तुम्हाला काही दिसतंय का ते पहा. जर मुळामध्ये निमॅटोडच्या गाठी तयार झालेल्या असतील तर ट्रायकोडर्मा, सुडोमोनास, बॅसिलस हे वापरू शकता. पॅसिलोमायसिस सुद्धा वापरू शकता. बऱ्याच शेतकऱ्यांचा हा डाऊट असतो की ट्रायको आणि सुडोमुळं गाठी जातात का? तर उदाहरण तुमच्या समोर आहे. निमॅटोड जो आहे ट्रायको आणि सुडोमुळे सुद्धा नष्ट होतो. आणि हे जी मुळे आहेत तर या मुळे त्याचं उदाहरण आहे. तुम्ही अजूनही व्यवस्थित मुळी त्याची पाहू शकता की जिथं जिथं निमॅटोडची गाठ तयार व्हायला आलेली होती त्या गाठी फुटून परत तिथं मुळं डेव्हलपिंगसाठी सुरू झालेत. तर या पद्धतीमध्ये आपण अशा पद्धतीनं नियंत्रण करू शकतो. मित्रांनो, तुम्हाला आणखी काही शंका असेल तर विचारू शकता. परंतु जर खरोखर गोजेपणा असेल, म्हणजे खाली निमॅटोड नाही आहे वर गोजेपणा आला आहे, तर त्याला 100% सोल्युशन नाही आहे. तुम्ही काय करायचं की सरळ सरळ ते झाड जे आहे हे उपटून बाहेर आपल्या प्लॉटमधून बाहेर काढायचे. कारण त्याच्यावर मल्टिपल कारणं असू शकतात. एक कारणामुळे तो गोजेपणा येत नाही. एकतर इन्फेक्शन असू शकतं, किंवा सीड खराब असू शकतं, मदर प्लांटही खराब असू शकतं, किंवा आपण जी ट्रीटमेंट दिली त्याच्यामध्ये चुकी झाल्यामुळे सुद्धा हे होऊ शकतं, किंवा हवेद्वारे सुद्धा याचा संसर्ग होऊ शकतो. याच्यामध्ये एक कारण येत नाही. व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद.